माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत लुटला रंगपंचमीचा आनंद। भोकरदन येथील दानवे यांच्या निवासस्थानी रंगाचा सण असलेली रंगपंचमी आज माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भोकरदन जाफराबाद तालुक्याचे आमदार तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यांवर वेगवेगळ्या रंगाची उधळण करत नगाड्याच्या तालावर ठेका धरला। उत्साहाचे वातावरण सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती। राजकारणातील व्यस्तता बाजूला सारून आजचा दिवस फक्त कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा आणि रंगाचा आहे अशा भावना यावेळी रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केल्या। संतोष भाऊ दानवे यांनीही तरुणांच्या उत्साहात सहभागी होत सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यकर्त्यांशी संवाद साधत रंगात न्हाऊन निघालेल्या कार्यकर्त्यांशी दोन्ही नेत्यांनी जिव्हाळ्याने संवाद साधला। पारंपरिक उत्साहात ढोल ताशाच्या गजरात आणि वेगवेगळ्या रंगात फुलांच्या उधळणीत परिसर रंगीबेरंगी झाला होता। रंगपंचमीच्या निमित्ताने सर्व भेदाभेद विसरून एकत्र येण्याचा आणि जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहता ही रंगपंचमी कार्यकर्त्यांसाठी विशेष ऊर्जा देणारी ठरली। शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।